हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सुमीज किचन यूट्यूब चॅनलला। आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल अंडा करी, जी खाल्ल्याने आपल्याला थेट हायवेच्या कडची ढाब्याची आठवण येईल। तोच मसालेदार स्वाद, तीच ग्रेव्ही आपण आपल्या किचनमध्ये आणूया। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये पाणी गरम करून घेऊया। पहा, इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये व्यवस्थित अंडे टाकून घेऊया। अंडे हे जास्त वरून टाकायचे नाहीत। जर आपण ते अंडे जास्त वरून टाकले तर ते अंडे फुटू शकतात। त्यामुळे अंडे हे नेहमी हळूच व्यवस्थित टाकून द्यायचे। त्यानंतर आपण 2 मीडियम साईजचे कांदे घेऊया व त्यांना व्यवस्थित असे उभे पातळ कापून घेऊया, जेणेकरून कांदा व्यवस्थित परतला जाईल। त्यानंतर एक मध्यम साईजचं टोमॅटो घेऊया व त्यालाही व्यवस्थित असं कट करून घेऊयात। आता आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी आपण प्रथम तवा गरम करून घेऊया। तवा गरम झाल्यावर त्यावरती आपल्याला खोबऱ्याचा कीस टाकून द्यायचा आहे। तो असा मस्त ब्राऊन होऊपर्यंत तो आपण परतून घ्यायचा आहे। बघा, लालसर रंग होऊपर्यंत अशा पद्धतीने तो आपल्याला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो जास्त काळाही पडणार नाही। काळा पडला तर आपली ग्रेव्ही जास्त कडू होऊ शकते। आता हा भाजलेला खोबऱ्याचा खीस आपण काढून घेऊया। आता त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया व 10-15 लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं टाकून देऊयात। आता हे चांगलं गरम होऊन द्यायचं, म्हणजे त्यातला कच्चेपणा दूर झाला पाहिजेत। त्यानंतर 2 मध्यम साईजचे कांदे चिरलेले आपण टाकून घेऊया व ते व्यवस्थित असं परतून घेऊया। कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण त्याला चांगलं परतून घेऊया। जोपर्यंत सोनेरी रंग होत नाही तोपर्यंत आपण त्याला परतत राहूया। आणि सर्वात शेवटी आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो हे मिश्रण सर्व गोल्डन होईपर्यंत चांगलं परतून घेऊया। जोपर्यंत गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत आपण हे सर्व मिश्रण चांगलं परतून घेऊया। आता हे मिश्रण आपण काढून घेऊया व थोडंसं थंड होऊन देऊया। आता आपले 10 मिनिट झालेले आहेत। आपण अंडे सोलून घेऊयात। तर पहा, किती छान असे सोलले जातात। त्यामुळे अंडे हे नेहमी गरम पाण्यातच उकडायला टाकायचे, जेणेकरून ते असे मस्तपैकी सोलून निघतात। आता आपण हे तयार केलेले वाटण, कांदा, टोमॅटो, खोबरे एका मिक्सरमध्ये काढून घेऊया व त्यावरती थोडी कोथिंबीर टाकूया व ते वाटण एका मिक्सरमधून काढून घेऊया। आता आपण एक कढई गरम करून घेऊयात व त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया व आपण सोललेले हे अंडे व्यवस्थित टाकून देऊया। त्यावरती थोडी हळद व थोडी मिरची पावडर टाकून घेऊया व हे सगळं व्यवस्थित परतून घेऊयात। अंडे असे परतल्याने भाजीमध्ये आता आपण ते अंडे काढून घेऊया व कढईमध्ये थोडंसं तेल घालून खडे मसाले टाकूयात। खडे मसाले चांगले असे परतले की त्यामध्ये आपण वाटण टाकून देऊया। त्यालाही छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅस मिडियम करून घ्यायचा आहे व या वाटणाला अशा प्रकारे मस्त असं हलवत राहायचं आहे। आता पाहू शकता तुम्ही, मस्त असं तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये आपण 1 टीस्पून हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर व 1 टीस्पून गरम मसाला टाकून घेऊयात। आता हे सगळे ड्राय मसाले आपण चांगले असे मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेऊया। मी इथे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या मापाने पण घालू शकतात। शक्यतो पाणी घालताना नेहमी गरम करूनच टाकायचं, ज्याने आपली ही भाजी अजूनच टेस्टेड होईल। आता हे आपण मस्त असं हलवून घेऊया व 5 मिनिट उकळीची वाट बघूया। पहा, इथे मस्त अशी उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपण परतलेले अंडे टाकून घेऊया व त्याला मस्त असं हलवून घेऊया व 5 मिनिट आपण त्याला उकळून घेऊया।
आता तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला काय मस्त असा रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये मस्त अशी बारीक चोळून कस्तुरी मेथी टाकूया व त्यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊया. आता इथे तुम्ही पाहू शकता आपली इथे झणझणीत अशी ढाबा स्टाईल अंडा करी तयार झालेली आहे. आपल्याला ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला एकदम जबरदस्त लागते. तर तुम्ही झणझणीत अशी अंडा करी नक्की ट्राय करून पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.